मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धर्म आणि भाषेसंदर्भातल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका केली आहे। भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाल्यामुळे कोर्टाने वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी असा टोला राज यांनी लगावला। पुन्हा एकदा भाजपवरही हल्लाबोल केलाय। नोटाबंदी फसल्याचं मोदींकडे पाहून कळतं असा टोला राज यांनी लगावलाय। भाजपला केवळ घोषणा करण्याची हौस आहे। अयोध्येचं राम मंदिर बांधण्याचं सोडून स्टेशनला राम मंदिराचं नाव देतात असं सांगत त्यांनी खिल्ली उडवली। विनाकारण हे विषय काही आणले जात नाहीत आणि विनाकारण लोकांना हे विषय काही पटत नाहीत। त्याच्यामुळे कोणतरी कोर्टात जायचं, कधीतरी एखादा आदेश द्यायचा कुठच्याही गोष्टींचा, पण वस्तुस्थिती काय आहे हे एकदा तपासून बघा ना। ती न तपासता ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे निर्णय देता, आम्ही कसे मानायचे? कामं झाल्यानंतर त्या कामांच्या वरती जर समजा मतदान याच्या अगोदर झालं असतं काही गोष्टींमध्ये, तर हे विषय कधी आले नसते। पण हा विषय फक्त मतदानाचा नाहीये, हा विषय आहे इथल्या अस्मितेचा। हा प्रत्येक राज्यातल्या अस्मितेचा विषय। हा काय त्यांच्या प्रत्येक वेळेला काही मत मागण्यासाठी म्हणून ही भाषा आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात असं नाहीये। आणि ह्यांना घोषणा करायची भयंकर आवड आहे हो। या भाजपच्या लोकांना भयंकर आवड आहे प्रत्येक गोष्टीत घोषणा करायची। आता काहीतरी ते नवीन काढलं, काल ते बोलायला तयार नव्हते, तर नोटबंदीवरती बोलायला तयार नव्हते। परवा दिवशी मोदी एक वाक्य बोलायला तयार नाही। काय काढलं तर महिला म्हणे, गरोदर महिलांना म्हणे 6,000 रुपये देणार। हा कुठचा प्रकार नवीन काढला लोकसंख्या वाढवायचा? नोटबंदीचा निर्णय घेतला त्यावेळेला किती आवेशामध्ये सांगत होते, 30 तारीख को देखिए, टाळ्या बेळ्या वाजवत होते नाही का? काय झालं ते? काही नाही पुढे। आणि हे सगळं फसलंय हे त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये समजत होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।